पुढची एक ब्रेकिंग बातमी आहे। मुंबईमधल्या एका बँकेमध्ये धर्मांतर करण्याचा धक्कादायक असा प्रकार समोर आलाय। बँकेच्या शाखेमध्ये एका महिलेच्या सोबत धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा तिच्या पतीने केलाय। आपली पत्नी गेल्या काही दिवसांपासून विचित्र वागत असून इस्लाम धर्माकडे वळली असल्याचा या पतीचा दावा आहे। पत्नी इस्लाम धर्माचा अभ्यास करतेय, इस्लाम स्वीकारण्याचा विचार करतेय असाही तिच्या पतीचा दावा आहे। तसंच तिने मुलांचंही धर्मांतर करण्याचा विचार व्यक्त केल्याचा दावा या पत्रामधून करण्यात आला। या संपूर्ण प्रकरणामध्ये उदयपूर इथल्या सुखेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। घटना मुंबईमध्ये घडल्याचा दावा आहे। अद्याप मुंबईमध्ये या प्रकरणाची किंवा गुन्ह्याची नोंद नाही आहे। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत। सूरज, काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे आणि मुंबईमध्ये अद्याप तरी गुन्हा दाखल झालेला नाहीये, मात्र काय आहे, काय घडतायत ह्या घटना? यामिनी, नक्कीच आपण पाहतोय की नाशिकच्या नामांकित कंपनीमध्ये धर्मांतराचा एक प्रकार पुढे आल्यानंतर आता मुंबईतल्या एका बँकेमध्ये देखील असाच प्रकार घडल्याचं समोर येत आहे। त्याच्या संदर्भात त्याच्या महिलेच्या पतीने त्या संदर्भात तक्रार दाखल केलेली आहे। यापूर्वीच तिने इस्लाम धर्म स्वीकारण्यासंदर्भात त्याचबरोबर ती त्या धर्माकडे वळली असल्याचा दावा या पत्रामध्ये केलेला आहे। या संदर्भात मुंबई पोलिसांनी कुठलाही अद्याप गुन्हा दाखल केलेला नाहीये। आपल्या पत्नीचं आणि मुलीचं मनपरिवर्तन करण्यासाठी त्यांना उदयपूरला देखील नेलेलं होतं, मात्र 18 एप्रिल रोजी ते दोघंही तिथनं निघून गेलेले आहेत। अद्यापपर्यंत त्यांचा कुठलाही थांगपत्ता लागलेला नाहीये। मात्र त्याच कंपनीतील 2 व्यक्तींनी तिच्यावरती धर्मांतराचा दबाव आणून त्यांच्यावर त्या संदर्भातला प्रभाव टाकण्याचा आरोप पतीने आपल्या तक्रारीत केलेला आहे। या संपूर्ण प्रकरणी आता मुंबई पोलीस काय पुढे पावलं उचलतात हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा धर्मांतरासंदर्भातले ज्या प्रकार घडत आहेत त्याच्यावरती पुन्हा एकदा प्रकाश पडताना आपल्याला पाहायला मिळते। नाशिक नंतरची ही दुसरी घटना असं म्हणावं लागेल। बरं सूरज, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।